आकडेवारी केवळ संख्या आपल्याला आपल्या लोकशाहीची खरी कहाणी सांगू शकते का? आज आपण फक्त आकडे पाहणार नाही आहोत. आपण एका मतदारसंघाच्या गोरेगावच्या राजकीय अर्थव्यवस्थेचं डेटा आधारित विश्लेषण करणार आहोत. जणू काही आपण त्याच्या हृदयाचे ठोकेच ऐकतोय. गोरेगावला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला एकाच वेळी दोन जगं पाहावी लागतात. एकीकडे आकाशाला स्पर्श करणाऱ्या इमारती आहेत, तर दुसरीकडे चाळी आणि वस्त्यांचं वास्तव. इथे वेगवेगळ्या भाषा, वेगवेगळ्या संस्कृतीचे लोक एकत्र राहतात. खरं तर गोरेगाव म्हणजे जणू काही संपूर्ण भारताचाच एक छोटा आरसा आहे. पण या वरवर दिसणाऱ्या विविधतेखाली एक अस्वस्थता आहे, एक असंतोष आहे. झोपडपट्टी पुनर्विकासाची आश्वासनं अपूर्ण राहिली आहेत, पावसाळ्यात रस्ते तुंबतात, वाढत्या महागाईने जगणं कठीण झालंय आणि नागरी सुविधांची अवस्था तर आपल्या सगळ्यांनाच माहितीये. हा इथल्या लोकांचा रोजचा संघर्ष आहे आणि या गरजा पूर्ण न झाल्याने एक प्रकारची शांत नाराजी पसरलेली आहे. आणि हीच नाराजी, हाच दुरावा मतदानाच्या आकडेवारीतून स्पष्ट दिसतो. बघा, 2019 मध्ये इथल्या 100 पैकी फक्त 46.5 लोकांनी मतदान केलं. हे कमी मतदान म्हणजे केवळ एक आकडा नाहीये, हे लोकशाही व्यवस्थेवरच्या विश्वासाला लागलेलं एक प्रकारचं ग्रहण आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येने मतदार मतदानापासून दूर राहतात, तेव्हा ते व्यवस्थेला एक मोठा आणि तितकाच शांत संदेश देत असतात. तर मग हा संदेश नेमका काय आहे? चला, या विश्लेषणाला आपण 5 टप्प्यांतून पुढे नेऊया. आधी आपण 3 प्रमुख संकेत समजून घेऊया, मग ऐतिहासिक बदलांची कारणं शोधू, त्यानंतर गेल्या 30 वर्षांतील निवडणुकीचा आलेख पाहू आणि शेवटी या सगळ्या डेटाच्या आधारावर प्रशासनासाठी एक आराखडा आणि एका आदर्श उमेदवाराची रूपरेषा काय असू शकते यावर आपण बोलू. चला, आता या डेटाच्या खोलात उतरूया. गोरेगावच्या राजकीय नाडीचे ठोके काय सांगतात हे 3 मुख्य संकेतांमधून समजून घेण्याचा प्रयत्न करूया. पहिला आणि सगळ्यात स्पष्ट संकेत तो म्हणजे भारतीय जनता पक्षाची या मतदारसंघावरची मजबूत पकड. 2024च्या निवडणुकीत त्यांना तब्बल 52.39% मतं मिळाली आहेत. हे आकडे सांगतात की गेल्या दशकात इथे एक मजबूत राजकीय किल्ला उभारला गेलाय, ज्याला भेदणं सोपं नाही. दुसरा महत्त्वाचा संकेत आहे शांत मतदारांचा. हो, हे खरं आहे की 2024 मध्ये मतदानाचा टक्का वाढून 55% पोहोचला, ही एक चांगली गोष्ट आहे. पण याचा दुसरा अर्थ असा होतो की आजही जवळपास 45% मतदार मतदानाच्या प्रक्रियेपासून पूर्णपणे अलिप्त आहेत. हा प्रचंड मोठा वर्ग आहे आणि त्यांची मतं काय आहेत, त्यांची नाराजी कशावर आहे, हे कोणालाच माहीत नाही. आणि तिसरा संकेत मिळतो तो इथल्या सामाजिक रचनेतून. गोरेगावमध्ये साधारणतः 35% मराठी, 24% उत्तर भारतीय, 16% गुजराती आणि 13% मुस्लिम मतदार आहेत. याचा सरळ अर्थ असा की कोणताही एक समाज किंवा भाषिक गट एकट्याच्या बळावर निवडणुकीचा निकाल ठरवू शकत नाही. इथे निवडणूक जिंकायची असेल तर या सगळ्या वेगवेगळ्या समुदायांना एकत्र घेऊन चालण्याची कला अवगत असणं अत्यंत आवश्यक आहे. या संपूर्ण विश्लेषणाच्या केंद्रस्थानी एक मूलभूत मूल्य आहे, जे आपल्या संविधानाने आपल्याला दिलंय. लोकशाहीमध्ये प्रत्येक नागरिकाचा सहभाग हा त्याच्या सन्मानाचा विषय असतो. माहितीच्या आधारावर आणि जबाबदारीने आपलं मत मांडणं हे एक मूलभूत मूल्य आहे. आणि जेव्हा मतदार प्रक्रियेपासून दूर जातात, तेव्हा कुठेतरी याच मूल्याला धक्का पोचतो. आता आपण वर्तमानातून थोडं इतिहासात डोकावून पाहूया. गोरेगावची आजची जी राजकीय परिस्थिती आहे ती काही एका रात्रीत निर्माण झालेली नाही. हे स्थित्यांतर कसं घडलं हे समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासातील बदल आणि त्यांची मूळ कारणं तपासावी लागतील. ही टाईमलाईन बघा. ही गोरेगावमधील राजकीय सत्तेच्या बदलाची कहाणी सांगते. 1995 पासून ते अगदी 2009 पर्यंत हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जायचा. पण 2014 मध्ये एक मोठा बदल झाला आणि भाजपने ही जागा जिंकली. 2019 मध्ये त्यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत आपली पकड आणखी घट्ट केली आणि 2024 मध्येही ती कायम ठेवली आहे. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की हा बदल कोणत्याही एका व्यक्तीमुळे झालेला नाही. त्याची कारणं व्यवस्थेमध्ये आहेत. पहिलं, एका पक्षाने विविध भाषिक आणि सामाजिक गटांच्या मतदारांना यशस्वीपणे स्वतःकडे वळवलं. दुसरं, त्याचवेळी विरोधी पक्षांची मतं विभागली गेली. आणि तिसरं आणि कदाचित सगळ्यात महत्त्वाचं, झोपडपट्टी पुनर्विकासासारख्या अत्यंत महत्त्वाच्या स्थानिक मुद्द्यांवर लोकांचा अपेक्षाभंग झाला, ज्याचा राजकीय फायदा दुसऱ्या पक्षाला मिळाला. आता आपण गेल्या 30 वर्षांच्या मतांच्या आकडेवारीचं आणखी बारकाईने विश्लेषण करूया, कारण ह्या आकड्यांच्या आरशातच आपल्याला निवडणुकीच्या कलाचा एक स्पष्ट मार्ग दिसू शकतो. ही आकडेवारी एक अतिशय स्पष्ट कथा सांगते. 1995 मध्ये काँग्रेसला जिथे 41% मतं होती ती 2014 पर्यंत घसरून फक्त 11% आली.
आणि त्याच काळात भाजपची मतं 36% वाढत जाऊन 50% पुढे गेली. 2024मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जोरदार लढत दिली, पण भाजपचा विजय निश्चित होता. पण या सगळ्यात मतदानाच्या टक्केवारीकडे लक्ष द्या. 1995मध्ये जिथे जवळपास 75% मतदान झालं होतं, तिथे आता ते 50-55% आसपास घुटमळतंय. ही मोठी घसरण मतदार आणि राजकीय प्रक्रिया यांच्यात गेल्या काही दशकांपासून वाढत असलेल्या अंतराचं एक स्पष्ट लक्षण आहे. तर आत्तापर्यंत आपण समस्येचं विश्लेषण केलं, पण प्रश्न हा आहे की यावर उपाय काय? या डेटामधनं चांगल्या आणि लोकाभिमुख प्रशासनासाठी कोणता मार्ग दिसतो? या परिस्थितीत लोकांचा विश्वास परत मिळवण्यासाठी एका ठोस रणनीतीची गरज आहे, जी या 4 स्तंभांवर उभी असेल. पहिला स्तंभ लोकांची रोजीरोटी आणि पायाभूत सुविधांवर अविरत लक्ष केंद्रित करणं. दुसरा स्तंभ तक्रार निवारणासाठी एक कार्यक्षम आणि मजबूत व्यवस्था उभी करणं. तिसरा लोकांशी थेट, प्रामाणिक आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या भाषेत संवाद साधणं. आणि चौथा स्तंभ केवळ निवडणुकीपुरती नाही तर जमिनीवर मुळं घट्ट रोवून उभी असलेली एक पक्ष संघटना तयार करणं. ही केवळ आश्वासनांची यादी नाही, तर हा कामगिरीचा आराखडा आहे. आणि विश्वास निर्माण करण्याच्या या प्रक्रियेत नागरिकांच्या गोपनीयतेचा सन्मान करणं हे एक अत्यंत महत्त्वाचं मूल्य आहे. भारताच्या नवीन डिजिटल पर्सनल डेटा प्रोटेक्शन कायद्यानुसार नागरिकांशी कोणताही संवाद साधताना त्यांची स्पष्ट संमती घेणं आणि त्यांच्या डेटाची गोपनीयता जपणं याला सर्वोच्च प्राधान्य आहे. या मूल्यांशिवाय खरा आणि दीर्घकाळ टिकणारा विश्वास निर्माण होऊच शकत नाही. तर मग हा बदल घडवून आणण्यासाठी नेतृत्व कोण करू शकतं? ह्या डेटाच्या आधारावर एका आदर्श उमेदवाराचं चित्र कसं दिसतं? असा उमेदवार एक अर्बन चेंजमेकर असायला हवा, जो झोपडपट्टीतील लोकांचा संघर्ष आणि उंच इमारतींमधील लोकांच्या आकांक्षा या दोन्हींना जोडणारा एक पूल असेल. आणि इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी, इथे वय महत्त्वाचं नाही, तर सर्वांना सोबत घेऊन चालण्याची, विचार करण्याची मानसिकता महत्त्वाची आहे. विश्वासार्हता, तंत्रज्ञानाची जाण आणि लोकांमध्ये सहज मिसळण्याची क्षमता हे गुण निर्णायक ठरतील. अशा नेतृत्वाला पारखण्यासाठी काही मापदंड असू शकतात. त्यांची तळागाळात विश्वासार्हता आहे का? ते तंत्रज्ञान आणि सोशल मीडियाचा प्रभावीपणे वापर करू शकतात का? ते वेगवेगळ्या समुदायांमध्ये एकोपा निर्माण करणारा पूल म्हणून काम करू शकतात का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांची स्वतःची जीवनकथा कुठेतरी गोरेगावच्या प्रवासाशी जोडली जाते का? हा संपूर्ण डेटा एक गंभीर इशारा देतो. लक्ष केवळ पुढची निवडणूक जिंकण्यावर नाही, तर लोकांच्या खऱ्याखुऱ्या समस्या सोडवण्यावर केंद्रित व्हायला हवं. जर लोकांचा राजकीय प्रक्रियेशी असलेला संबंध असाच तुटत राहिला, तर लोकशाहीसाठीही धोक्याची घंटा असू शकते. पण हा डेटा केवळ धोक्याची सूचना देत नाही, तो एका नव्या शक्यतेकडेही बोट दाखवतो. एक अशी लोकशाही घडवण्याची संधी जी लोकांच्या गरजांप्रती अधिक जबाबदार असेल. एक अशी व्यवस्था जी फक्त ऐकत नाही तर ऐकलेलं अंमलात आणते, जी खऱ्या मुद्द्यांवर काम करते आणि नागरिकांशी आदराने संवाद साधते. ही दृष्टी सत्यात उतरवणं शक्य आहे. पण सर्वात मोठा आणि अंतिम प्रश्न हाच आहे की चांगल्या प्रशासनाची ही डेटा आधारित दृष्टी, ही संकल्पना जमिनीवर प्रत्यक्षात कशी उतरवायची, यावर आपण सर्वांनी मिळून विचार करण्याची गरज आहे.